देश अजून मेरठच्या निळ्या ड्रम हत्याकांडाच्या धक्क्यातून सावरलेला नाही आणि तोच उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ पुन्हा एका भीषण गुन्ह्याने हादरली आहे। एका 21 वर्षाच्या मुलानं स्वतःच्या वडिलांवर गोळी झाडून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर पुरावे लपवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रम मध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही केवळ एक हत्या नाही, ती तुटलेल्या नात्यांची शोकांतिका आहे। करिअरच्या अपेक्षा आणि अपयशातून वाढलेल्या दडपणाची ही गोष्ट आहे आणि अनियंत्रित रागाच्या स्फोटाने कुटुंब कसं उद्ध्वस्त होऊ शकतं याचं भयावह उदाहरण आहे। नमस्कार, मी विहंग ठाकूर। लखनौ मधील आशियाना परिसर वर्धमान पॅथॉलॉजी लॅबचे मालक मानवेंद्र सिंह वय 49 वर्ष, समाजात मिसळणारे, सण उत्सव साजरे करणारे, कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व। त्यांचा मुलगा अक्षत सिंह वय वर्ष 21 हा बीकॉमचा विद्यार्थी। वडिलांची एकच इच्छा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, नीट उत्तीर्ण व्हावा, MBBS त्याने करावं। पण मुलाचं स्वप्न वेगळंच, त्याला हॉटेल किंवा रेस्टॉरंट व्यवसाय करायचा होता। अक्षतने 2दा स्पर्धा परीक्षा दिली पण अपयश आलं। घरात वारंवार वाद व्हायचे। पूर्वी काय घडायचं, परीक्षेत नापास झाल्यावर किंवा घरच्यांच्या दबावामुळे विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडायचे आणि अशा बातम्या आपण ऐकायचो। पण आता करिअरच्या दबावातून मुलानेच पालकाची हत्या केल्याची घटना समोर येते। हा बदल धोकादायक नाही का? 20 फेब्रुवारी पहाटेचा काळोख। पहाटे 4:30 वाजता घरात वडील आणि मुलगा यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला। राग अनावर झाला। अक्षतने वडिलांचीच परवानाधारक रायफल उचलली, एक गोळी आणि वडील जागीच कोसळले। गोळी झाडल्यानंतर संताप शांत झाला नाही। घरच्या वरच्या मजल्यावर त्याने मृतदेह करवतीनं कापायला सुरुवात केली। बहीण कृती इयत्ता 11वीची विद्यार्थिनी, तिने स्वतः डोळ्यांनी हे दृश्य पाहिलं। पण भाऊ अक्षतने तिला धमकी दिली, कुणाला सांगितलंस तर तुलाही ठार मारेन। शरीराचे काही भाग 21 किलोमीटर दूर फेकून दिले। धड घरातल्याच निळ्या ड्रम मध्ये भरला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ऍसिड ओतून जाळण्याचा प्रयत्न केला। रायफल गादीखाली लपवली, गाडी स्वच्छ धुतली, सगळं थंड डोक्याने केलं। 3 दिवसांनी अक्षत स्वतः पोलीस स्टेशनला गेला। वडील दिल्लीला गेले होते, परत आले नाहीत अशी तक्रार दाखल केली। पण पोलिसांना त्याचे हावभाव संशयास्पद वाटले। वारंवार चौकशी केली असता त्याच्या उत्तरात विसंगती दिसली। कडक चौकशीनंतर तो कोसळला आणि सगळा गुन्हा कबूल केला। पोलीस घरात पोहोचले, निळा ड्रम जप्त झाला। फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले। तर अक्षतचे वडील मानवेंद्र सिंह हे मूळ जालौन जिल्ह्यातील, पत्नीचे 9 वर्षांपूर्वी निधन झाले होते। ते दोन्ही मुलांची एक हाती काळजी घेत होते। शेजाऱ्यांनी सांगितलं वडील सर्वांशी मिसळणारे होते, मुलगा मात्र अबोल एकलकोंडा। 4 वर्षांपूर्वी अक्षत घरातून पळून गेला होता, तेही 6 पानी पत्र लिहून। त्यात लिहिलं होतं मला MBBS करायचं नाही। पण त्यावेळी तो परत आला, पण आतल्या संघर्षाचा ज्वालामुखी शांत झाला नव्हता। ही फक्त एक गुन्हेगारी घटना आहे का, की आपल्या समाजातील वाढत्या तणावाचं प्रतिबिंब आहे? करिअरची निवड, पालकांची स्वप्न, मुलांची स्वप्न, त्यांच्यातील संवाद नसेल तर परिणाम किती भीषण होऊ शकतो याचं हे उदाहरण आहे। पूर्वी अपयश आलं की मुलं स्वतःवर राग काढायची, आता काही प्रमाणात राग बाहेर फुटतोय। याचा अर्थ काय? नाती दुरावतायत, संवादाचा अभाव आणि संतापाचं नियंत्रण सुटणं, हे सगळं एकत्रित आलं की घरच रणांगण बनतं। सध्या आरोपी अक्षत हा पोलीस कोठडीत आहे। फॉरेन्सिक तपास सुरू आहे। काही पुरावे अद्याप समोर यायचे आहेत। ड्रम मधील अवशेष, शस्त्र, मोबाईल डेटा सगळ्यांचा अभ्यास होणार आहे। एक बाप ज्याने मुलाला डॉक्टर बनवायचं स्वप्न पाहिलं, एक मुलगा ज्याला स्वतःचं वेगळं आयुष्य हवं होतं। दोघांमधला संवाद तुटला आणि नातं कायमचं संपलं। करिअरच्या दबावाने आयुष्य संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बातम्या आपण ऐकत आलो, पण करिअरच्या वादातून वडिलांची हत्या ही समाजाला अंतर्मुख करणारी घटना आहे। हा गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा होईलच, पण या पलीकडे प्रश्न उरतो, आपण आपल्या घरात संवाद जिवंत ठेवतोय का? याविषयी तुमचं मत काय? कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।